आणि एक मोठी बातमी समोर येते। विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, भाजप 6वा उमेदवार देणार नाही आणि त्यामुळेच एकूण 10 जण असणार आहेत। विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे भाजपचे 5 आणि त्याचबरोबरीने शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी 1 अशा स्वरूपामध्ये आपल्याला हे उमेदवार पाहायला मिळतील। अधिक माहिती घेऊयात, विनोद तळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनोद, काय अधिक माहिती? आताची जी माहिती मिळते त्यानुसार भाजपने आता उमेदवार उतरवण्याची जी तयारी केली होती। जर काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असेल तर भाजप आणखी एक उमेदवार उतरवण्याचे विचारात होतं। मात्र आता एका बड्या भाजपच्या नेत्याशी, जो पक्ष नेतृत्वाच्या अतिशय गटवर्त्यांपैकी एक आहे, त्या नेत्यासोबत आपलं व्यक्तिशः बोलणं झालं। त्यांच्यामध्ये पूर्णतः पडदा, कारण काँग्रेसनं आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। शिवसेना काँग्रेसनं जी बोलणी केली त्यात तोडगा निघालेला आहे। त्यामुळे अंबादास दानवे सुद्धा आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधान भवनात दाखल झालेले आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेस उमेदवार नाही आणि त्यामुळे भाजप आपला उमेदवार उतरवण्याचा विचार त्यांनी सोडून दिलेला आहे। त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालंय। प्रज्ञा, नक्कीच, आणि त्यामुळेच आता पूर्णपणे बिनविरोध ही निवडणूक होणार आहे। यात सगळ्यात महत्त्वाची काँग्रेसची भूमिका होती। मविया मधला समन्वय नाही असा एक कुठेतरी मेसेज जाणार होता आणि तो जाणार नाही याची काळजीच एक प्रकारे काँग्रेसने आणि मवियाने घेतली असं म्हणायचं का विनोद? मवियामधनं आता एकच उमेदवार जाणार आहे, पण पुढच्या सगळ्या राजकीय समीकरणांची यावेळेला पुन्हा एकदा हमी काँग्रेसकडनं घेण्यात आहे। म्हणजे 2 वर्षानंतर ज्या 2 विधान परिषदेच्या जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येऊ शकतात, त्या 2 जागा आणि 1 राज्यसभेची जागा, अशा 3 जागांवर हे एकमत झाल्याचं कळतंय। म्हणजे काँग्रेसला जर राज्यसभा पुढच्या 2 नोव्हेंबरला दिली तर 2 विधान परिषदेच्या जागा या ठाकरे गटाला मिळतील, असं त्याच्यावर तोडगा निघालेला आहे। किंवा याच्या उलट होऊ शकतं, म्हणजे राज्यसभा शिवसेनेला दिली आणि 2 विधान परिषदेच्या जागा या काँग्रेसला दिली तर तोडगा निघेल। त्याची हमी काँग्रेसने या बैठकीत घेतली आणि त्यानंतर हा सगळा सबमिट झालेला आहे आणि काँग्रेसने आता उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे महाविकास आघाडीतला जो तिढा निर्माण झाला होता तो सुद्धा सुटलेला आहे। नक्कीच, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात 6 उमेदवार दिले जाणार असं एकीकडे म्हटलं जात होतं, मात्र आता ही बिनविरोध होणार हे स्पष्ट झालेले। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत। शिवसेनेने एक अनुभवी नेत्या म्हणून ज्यांनी विधान परिषदेमध्ये काम केलं आणि दुसरा गोरगरिबांसाठी न्याय हक्कासाठी लढणारा आक्रमक नेता, असे 2 उमेदवार आम्ही दिले। अनुभव आणि गरिबांसाठी लढणारा आक्रमक नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते बच्चू कडू आणि नीलमताई, या दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमचे दिलेत। त्यांनी गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा कामाचा अनुभव, गोरगरिबांसाठी सर्वांसाठी अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी दिली। बाळासाहेबांचे, धर्मवीरांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय आणि एक विचार आणि मुद्दे एकत्र आलेले आहेत आणि गोरगरीब, शोषित, दलित, पीडित, दिव्यांग सगळ्यांसाठी शिवसेना नेहमी पुढे असते आणि म्हणून बच्चूभाऊंनी देखील एक चांगला निर्णय घेतला। असं ते मूळचे शिवसैनिकच आहेत, मी मगाशी बोललो आहे, परंतु 25 वर्ष सामाजिक संघटना चालवणे हे देखील मोठं कठीण काम असतं आणि आता त्यांच्यामुळे शिवसेनेची ताकद वाढेल आणि शिवसेनेमुळे त्यांची ताकद वाढेल। सर, काँग्रेसचे अशोक सपकाळ म्हणतात की उमेदवार न देण्याचं कारण म्हणजे अंतरात्म्यातनं आवाज आला की उमेदवार देऊ नये। काय अंतरात्म्यातनं आवाज आला की उमेदवार देऊ नये म्हणून काँग्रेसने उमेदवार दिला नाही। आत्मा हरवलेल्या लोकांच्यातून आवाज येतो का? मी पहिल्यांदा ऐकलं। मग 2019ला अंतरात्मा कुठं होता? पहिल्या म्हणून तर बोलतो मी, आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरात्म्यातून आवाज येतो का?
मग 2019ला तुम्ही म्हणाला तेच मी विचारतोय, तेव्हा अंतरात्म्याची आवाज कुठं होता? जाऊ दे ते विषय, सोडून द्या. ठीक आहे, चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे. पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे, सर्व पक्षांना. आम्ही देखील शिवसेना, भाजप, महायुतीने, राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते, हे चांगलं आहे. तुम्ही अधिकचा उमेदवार दिला तर अडचणी वाढू शकतील म्हणून उद्धव ठाकरे रिंगणात उतरले नाहीत, कारण अपेक्षा होती एकनाथ शिंदे देतील उमेदवारी. आता लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढं करतात. तुम लढो हम कपडा संभालतो असं काही लोक करतात. जाऊ द्या, त्यांच्या पक्षाचा विषय तो अंतर्गत, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही. पण मी एकच सांगतो की काँग्रेसने देखील घेतली आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध होती. धन्यवाद. त्याप्रकारे बच्चू कडू यांना उमेदवारी आहे. अनेक जण होते या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी, मात्र पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची नाराजी दूर होईल. कोणाची नाराजी आहे? तुम्हाला कोणी बोललं का? असतात, जागा कमी असतात आणि बच्चू कडू काही नवीन नाही आमच्यासाठी. बच्चू कडू हा जुना शिवसैनिक आहे, हाडाचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे आणि जेव्हा आम्ही राज्यामध्ये जे काही इतिहास घडला त्यावेळेस देखील बच्चूभाऊ आमच्याबरोबर होते. त्यामुळे बच्चूभाऊंच्याबद्दल असं कुठलंही काही एक लढवय्या कार्यकर्ता आहे, गोरगरिबांसाठी लढणारा आहे, दिव्यांगांसाठी लढणारा आहे, एक तरुणांचा एक अशा चेहरा आहे. त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार आहेत. दुसरा आमचा सय्यद मिसिंग लिंकचं एका बाजूला कुठे उद्घाटन होणार आहे आणि असं कारण नागपूरला प्रचंड ट्रॅफिक आणि वाहतूक याचा समतोल कसा राखला जाणार आहे, कारण एका बाजूला आपण फ्री करायचा प्रयत्न करतो मात्र ट्रॅफिक नाही. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. बातमी राजकीय वर्तुळातनं. 10 जागांसाठी होणारी विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. भाजपकडून 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 अर्ज दाखल करण्यात आले. आणि थेट जाऊयात, नुकतीच उमेदवारी जाहीर झालेल्या नीलम गोऱ्हे सध्या बोलतात, पाहूया. आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता. शिवसेनेच्या तर्फे मला आणि माजी मंत्री बच्चू कडू या दोघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि गेले सातत्याने अनेक वर्ष आपल्याला कल्पना आहे की इथे 2002 ते 2014 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि 2014 पासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार आहे. परंतु या मधल्या काळामध्ये अनेक जनतेचे प्रश्न काही सोडवले गेलेले आहेत, काही प्रलंबित आहेत. या सगळ्याचा वारसा जो शिवसेनेचा आहे तो पुढे नेण्यासाठी मला ही उमेदवारी माननीय शिंदेसाहेबांनी दिलेली आहे. मी त्यांची ऋणी आहे आणि त्यांनी नारी शक्ती वंदन विधेयक जरी लोकसभेमध्ये फेटाळलं गेलं असलं तरीसुद्धा महिलांना गुणवत्तेनुसार संधी देण्याची जी भूमिका आहे ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, धर्मवीर आनंदजी दिघे यांचा वारसा माननीय एकनाथजी शिंदे यांनी पुढे नेलेला आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय परिस्थितीतून असणाऱ्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि सर्वच पक्षांच्या भूमिका आज स्पष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक बहुतेक बिनविरोध होईल असं वाटतं, जेणेकरून काम करणं सोपं होऊ शकेल आणि पुढच्या काळामध्ये सगळ्यांना सहकार्य देऊन जे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याला चालना देण्यासाठी म्हणून माझं काम राहील. मैम हिंदी में जानना चाहेंगे, आपको फिर एक बार जिम्मेदारी सौंपी गई है, क्या कहेंगे इस पर? कैसा लग रहा है? समारोपाच्या भाषणावेळी तुमचं आक्रमकपणा जो पाहायला मिळाला होता त्याचं फळ आहे काय? समारोपाच्या वेळेला मी भाषणात जे बोलले ते कायमच मी माझ्या अंतःकरणात